आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जतमध्ये गॅस टंचाईचा कहर, सिलेंडरचा काळा बाजार, 3000 रुपयांपर्यंत OTP असूनही सिलेंडर नाही, ग्राहक त्रस्त, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। जत तालुक्यात गॅस टंचाई गंभीर होत चालली असून या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार सुरू असल्याचे समोर आले आहे। सध्या एका भरलेल्या गॅस सिलेंडरची किंमत काळ्या बाजारात तब्बल 2500 ते 3000 रुपयांपर्यंत पोहोचली आहे। तालुक्यात दररोज अंदाजे 250 ते 300 गॅस सिलेंडरचे वितरण होत असले तरी वाढत्या टंचाईमुळे परिस्थिती बिकट बनली आहे। यापूर्वी एजन्सीकडून 3 चाकी गाड्यांद्वारे घरपोच गॅस वितरण केले जात होते। मात्र सध्याच्या टंचाईमुळे व काळा बाजार रोखण्यासाठी प्रशासनाने एकाच ठिकाणी वितरण करण्याच्या सूचना दिल्याने घरपोच सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। यामुळे तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील ग्राहकांना रिकामे सिलेंडर घेऊन एजन्सी समोर रांगा लावाव्या लागत आहेत। विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल होत असून ऐन उन्हाळ्यात तासनतास रांगेत उभे राहूनही त्यांना सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार आहे। गंभीर बाब म्हणजे OTP मिळूनही आणि रांगेत उभे राहूनही अनेक ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळत नाही। दुसरीकडे मात्र काळ्या बाजारात सहजपणे जादा दरात सिलेंडर उपलब्ध होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे। दरम्यान जत शहरातील विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील बिजरगी पेट्रोल पंपासमोरील एका दुकानातून गॅस सिलेंडर काळ्या बाजाराने विकत जात असल्याची जोरदार चर्चा आहे। काही हॉटेल व्यावसायिक जादा पैसे देऊन येथे सिलेंडर खरेदी करत असल्याचेही समोर येत आहे। तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाला या प्रकाराची माहिती असूनही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन गॅस ग्राहकांना वेळेत सिलेंडर उपलब्ध करून देण्याबरोबरच काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।